देसाई शेठ, मला माफ करा, पण तुमचे पैसे आता नाही देता येणार मला. काय पैसे नाही हे सांगायला तू इथं बोलवलं? अरे अर्धा तास वाया गेला माझा आणि आता म्हणतो पैसे नाही. हो, म्हणजे पैसे घरातच होते, पण आता सापडत नाही ते कुठे ठेवलं. मला काय वाटतं, लग्नाच्या गडबडीत कोणतरी चोरले असतील. हे बघा, मी तुमचा एक पैसा नाही बुडवणार. मला फक्त 4-5 दिवसांची मुदत द्या. आणखी किती खोटं बोलशील? घरात येण्यासाठी खोटं बोललास, आता राहण्यासाठी खोटं बोलतोस. वा रे वा पठ्या. देसाई शेठ, तुम्ही सूर्याला चांगलं ओळखता. तो फसवणाऱ्यातला नाही, तो बोलतो तसा वागतो. हा, तुम्ही एकदा विश्वास ठेवा त्याच्यावर. धंद्यात कोणी कोणाचं नसतं. विश्वासाचं तर आता बोलूच नका. आत्ताच्या आता घरातून निघायचं. उद्या सकाळी वाड्याचा लिलाव होणार म्हणजे होणार. अहो देसाई, असं नका करू ना. हे बघा, मी कुठनं पण पैसा आणि तुमचे पण मी तुमचे पैसे परत देईन. काय गॅरंटी आहे त्याची? खा बरं बहिणीची शपथ की उद्या या ठिकाणी तुम्हाला पैसे आणून देशील. बास झालं देसाई, तुमच्याकडे काय आम्ही सूट नाही मागितली आहे. आम्हाला फक्त 5 दिवसांची मुदत आहे, एवढं साधं म्हणणं आहे आमचं. आम्ही तुमचे पैसे बुडवणार नाही होत. आणि असंही कायद्यानं सावकारी करणं हा गुन्हा आहे हे माहिती आहे ना तुम्हाला? आम्ही जर तुमच्यावर फ्रॉडची केस टाकली ना, तर हे तुम्हालाही महागात पडू शकतं, हे लक्षात ठेवा. मी नाही घाबरत अशा पोकळ धमक्यांना. त्यांनी दिलेल्या अंगठ्याचा पुरावा आहे माझ्याकडं. आता तुम्ही मुदत विसरा. असं नका ना करू. तुम्हाला गॅरंटीच पाहिजे ना. मी माझ्या बहिणीची शपथ घेतो, मग तर तुम्हाला विश्वास पटेल. ठीक आहे. मी माझ्या बहिणीची शपथ घेऊन सांगतो, तुमचे पैसे मी 4-5 दिवसात तुम्हाला परत करेन. ठीक आहे, दिली तुला 5 दिवसाची मुदत. पण 5 दिवसात माझे पैसे आले नाही तर 6व्या दिवशी याच वाड्याचा लिलाव केल्याशिवाय मी राहणार नाही. सूर्या, नेमकं काय चालू आहे तुझ्या डोक्यात? पुढे काय करायचं ठरवलंयस तू? काही सांगणारस का? काहीच कळायला मार्ग नाही तुझा. पण मला एक कळणं झालंय, ती 5 लाखांची बॅग घरातनं गेलीच कशी? आता जर 5 लाखांची सोय झाली नाही तर काय करायचं? पण घरातनं पैशाची बॅग गायब होणं ही काही साधी गोष्ट नाहीये सूर्या. हो तुझं, मला सगळं कळते, पण ती बॅग आता शोधू कशी ते कळणं झालंय मला. अगं मी एकटा असतो तर ठीक आहे, पण तुमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे माझ्यावर तुळजा. काय करू मी? मला हार म्हणून नाही चालणार. अगं घर म्हणजे माझ्यासाठी फक्त घर नाही. या घराची नाळ जोडली गेली माझ्याशी. या घरातनं बाहेर पडणं म्हणजे माझा जीव गेल्यासारखं आहे. अगं हे बघ, तू काळजी नको करूस. देवी आई आपल्या पाठीशी आहे ना. सापडेल, नक्कीच काहीतरी मार्ग निघेल बघ. पण तुझं असं गाळ वागून देवीची कृपेची वाट बघत बसण्याच्यात काहीच अर्थ नाही. अगं आपणच आपली मदत केली पाहिजे. देवीची ताकद आहेच आपल्या पाठीशी. भागू इकडे. काय चाललंय?
काय चाललंय हे? तुम्हाला अक्कल आली असं आम्हाला वाटलं होतं, पण परत तेच ये रे माझ्या मागल्या. आता काय केलं डॅडी? हा सगळं तर व्यवस्थित चाललंय की. माझी बायको पण घरी आली आणि आम्ही टाकलेला दुसरा डाव पण यशस्वी झाला. चिरंजीव आग इजले असं समजून लगेच त्यातला कोळसा उचलायचा नसतो, आपल्या हाताला चटका बसतो. कधी कळणार तुम्हाला? आणि आधी सुनबाई घरी आल्या म्हणजे सगळं झालं, या भ्रमातून तुम्ही बाहेर पडा. हा सुनबाई हळव्या आहेत. अजून काही दिवस जसं वागत होतात तसंच वागून त्यांना विश्वासात घ्या. नाही तर तो सूर्या कधी येईल आणि सुनबाईंना परत घेऊन जाईल आणि परत तुम्ही आमची आबरू येशीला टांगाल. म्हणजे अजून पण आम्ही तसंच वागलो. ओय, आपलं काम काढून घ्यायचं असेल तर तसंच वागायचं. तुम्ही एक काम करा, स्वतःचं डोकं चालवू नका, आम्ही सांगतो ते करा. हे बघा, इथून पुढं काही दिवस सुनबाई जे जे मागतील ते द्यायचं, त्यांचं मन जापायचं. कळतंय का? वय जपतो. आता इतक्या दिवस वागत आलोय, अजून थोडे दिवस. पण डॅडी, तो सूर्य लवकरच आपल्या पायाशी येणार बरं. नाही त्याला रस्त्यावर आणला ना तर नाव नाही सांगणार. आज तुमचा आत्मविश्वास आम्हाला घातक ठरणार एक दिवस. या दुसऱ्या डावाच्या नावानं काय दिवे लावलीत कोणास ठाऊक आता.